हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी. ठीक आहे, म्हणजेच सूत्रधारी कंपनीची खाती. ठीक आहे, यामध्ये आपण बघणार आहोत की सूत्रधारी कंपनी म्हणजे काय, सहाय्यक कंपनी म्हणजे काय, आणि यामध्ये आपल्याला कोणकोणते अकाउंट्स बनवावे लागतील ते बघू. ठीक आहे, तर सर्वप्रथम पहिले होल्डिंग कंपनी म्हणजेच सूत्रधारी कंपनी म्हणजे काय. सूत्रधारी कंपनी म्हणजे काय बघा, एक अशी कंपनी म्हणजे समजा आता एक अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीला काय करते, टेक ओव्हर करते, किंवा मग टेक ओव्हर करते म्हणण्यापेक्षा त्याच्यावर नियंत्रण मिळवते. ठीक आहे, एक अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण मिळवते. ठीक आहे, तर आता ती कशा प्रकारे नियंत्रण मिळवते तर बघा, तर इथे एक्झाम्पल घेऊ आपण. समजा एक एच लिमिटेड नावाची कंपनी. ठीक आहे, एच लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि एक एस लिमिटेड नावाची कंपनी. ठीक आहे, तर एच लिमिटेडला एस लिमिटेडवर नियंत्रण मिळवायचं आहे. ठीक आहे, एच लिमिटेडला एस लिमिटेडवर काय करायचं आहे, नियंत्रण मिळवायचं. ठीक आहे, तर याचे दोन वेग आहे, म्हणजे याचे दोन प्रकारे काय करू शकते, एच लिमिटेड ही एस लिमिटेडवर नियंत्रण मिळवू शकते. तर कशा प्रकारे, तर पहिला जो तर पहिली जी पद्धत आहे ती आहे की एच लिमिटेड काय करेल, एस लिमिटेडचे 50% जास्त, म्हणजे मोर दॅन 50% शेअर्स काय करेल, खरेदी करेल. ठीक आहे, म्हणजे 50%पेक्षा जास्त जर एच लिमिटेडनी एस लिमिटेडचे शेअर्स जर खरेदी केले, ठीक आहे, तर काय करता येईल की एच लिमिटेडला एस लिमिटेडवर नियंत्रण मिळवता येईल. ठीक आहे, आणि दुसरी जी पद्धत आहे, म्हणजे दुसरा जो रस्ता आहे तो कसा आहे की म्हणजे मोर दॅन म्हणा, किंवा मग मोर दॅन 50% ऑफ डायरेक्टर्स. ठीक आहे, मोर दॅन 50% ऑफ डायरेक्टर्स म्हणजे काय की जे जेवढे डायरेक्टर्स आहेत कंपनीचे, एस लिमिटेडचे जेवढे डायरेक्टर्स आहेत, ठीक आहे, त्या डायरेक्टर्समध्ये 50% किंवा मग जास्तीत जास्त जेवढे डायरेक्टर्स आपल्याला या कंपनीच्या डायरेक्टर बॉडीमध्ये बसवता येईल तेवढे डायरेक्टर. ठीक आहे, म्हणजेच काय, इन शॉर्ट काय आहे की होल्डिंग कंपनी म्हणजे काय की एक अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीचे 50%पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करून किंवा मग त्याच्या डायरेक्टर्सवर कंट्रोल करून, ठीक आहे, डायरेक्टर्सवर नियंत्रण मिळवून काय करू शकते की दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण मिळवू शकते. ठीक आहे, म्हणजे इकडे बघा, आता जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे निम्म्यापेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते, तेव्हा पहिल्या कंपनीला सूत्रधारी कंपनी असे म्हणतात. म्हणजे काय, होल्डिंग कंपनी म्हणजे सूत्रधारी कंपनी म्हणजे काय की एक अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त भाग खरेदी करून काय करते की त्या कंपनीवर नियंत्रण मिळवते. ठीक आहे, नियंत्रण मिळवते, किंवा मग संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करते. म्हणजेच काय, संचालक मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे काय की जे डायरेक्टर्स आहे या कंपनीचे जे डायरेक्टर्स आहे, आता एस लिमिटेडचे जे डायरेक्टर्स आहे, या डायरेक्टर्सच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त आपले डायरेक्टर्स जर बसवले यांनी, तर काय होईल की कंपनीला या कंपनीला नियंत्रित करणारी जी बॉडी असते ती कोणती असते, डायरेक्टर्सची असते, हो की नाही. जे पण डिसिजन्स घ्यायचे आहे ते कोण घेतात, डायरेक्टर्स घेतात. जर एच लिमिटेडनी एस लिमिटेडमध्ये जर आपले डायरेक्टर्स बसवले, तर एच लिमिटेडला जे डिसिजन्स या कंपनीसाठी घ्यायचे आहेत तेच डिसिजन्स घेतले जातील. बरोबर आहे, म्हणजे काय की इनडायरेक्टली, डायरेक्टली म्हणा किंवा मग इनडायरेक्टली, एच लिमिटेडचं नियंत्रण एस लिमिटेडवर आलं. बरोबर आहे, एस लिमिटेड
आता एस लिमिटेडला स्वतःचं काही अस्तित्व आहे का? आहे, ठीक आहे. पण नियंत्रण कोणाचं आहे? एच लिमिटेडचं, ठीक आहे. तर आता यामध्ये एच लिमिटेड ही कोणती झाली? एच लिमिटेड ही काय झाली? होल्डिंग कंपनी, ठीक आहे. आणि एस लिमिटेड काय झाली? सबसिडरी कंपनी, ठीक आहे. सबसिडरी कंपनी म्हणजे काय की एक अशी सहाय्यक कंपनी, आणि एस लिमिटेड ही कोणती झाली आता? सबसिडरी कंपनी म्हणजे सहाय्यक कंपनी, आणि एच लिमिटेड म्हणजे काय? होल्डिंग कंपनी, ठीक आहे. तर आता बघा, सबसिडरी कंपनी जी आहे ही सुद्धा काय आहे? दोन प्रकारची आहे, ठीक आहे. सबसिडरी कंपनी कशी आहे? दोन प्रकारची आहे. एक होल्ली ओन आणि एक पार्टली ओन, ठीक आहे. एक होल्ली ओन आणि एक पार्टली ओन, ठीक आहे. आता बघा, होल्ली ओन म्हणजे काय की जेव्हा सबसिडरी कंपनीचे 100% शेअर्स जर होल्डिंग कंपनीने खरेदी केली तर, ठीक आहे. जर 100% शेअर्स जर होल्डिंग कंपनीने खरेदी केले, कोणत्या? सबसिडरी कंपनीचे, ठीक आहे. दुसऱ्या कंपनीचे, समजा सरळ सरळ दुसऱ्या कंपनीचे जर 100% शेअर्स जर एका कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 100% शेअर्स जर खरेदी केले, तर त्या दुसऱ्या कंपनीला काय म्हणू? होल्ली ओन्ड कंपनी, ठीक आहे. होल्ली ओन्ड सबसिडरी कंपनी, ठीक आहे. तसंच पार्टली ओन्ड मध्ये काय येतं की 50% पेक्षा जास्त, more than 50% shares acquired by the कंपनी, ठीक आहे. पार्टली ओन्ड म्हणजे काय की मोर दॅन 50% शेअर्स, ठीक आहे. मोर दॅन 50% शेअर्स जर दुसऱ्या कंपनीने खरेदी केले, ठीक आहे. तर ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहे 50% पेक्षा जास्त, तर त्या कंपनीला काय म्हणू आपण? पार्टली ओन्ड, ठीक आहे. आता बघा, आपण काय म्हटलं? एच लिमिटेड आणि एस लिमिटेड कंपनी, ठीक आहे. एस लिमिटेडचे जे शेअर्स आहे, एस लिमिटेडच्या शेअर्सची क्वांटिटी किती आहे? 60,000, ठीक आहे. 60,000 शेअर्स आहे, ठीक आहे. एच लिमिटेडनी काय केलं? एच लिमिटेडनी 60,000पैकी 40,000 शेअर्स काय केले? खरेदी केले, ठीक आहे. 40,000 शेअर्स खरेदी केले, ठीक आहे. हे जे 40,000 शेअर्स आहे, ठीक आहे. जर समजा आता 40,000 शेअर्स खरेदी केले म्हणजे हे मोर दॅन 50% आहे, हो की नाही? 60,000 50% म्हटलं तर 30,000 शेअर्स, ठीक आहे. पण आपल्याजवळ किती आहे आता? 40,000 शेअर्स आहे. एच लिमिटेडने किती खरेदी केले? 40,000 शेअर्स, ठीक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एस लिमिटेडला काय म्हणू आपण?
अशा याच्यात एस लिमिटेडला काय म्हणू आपण, पार्टली ओन. ठीक आहे, पार्टली ओन कंपनी, पार्टली ओन सबसिडरी कंपनी म्हणून. ठीक आहे, तेच जर समजा एच लिमिटेडनी पूर्ण 60,000 शेअर्स जर खरेदी केले, पूर्ण 60,000 शेअर्स जर खरेदी केले, ठीक आहे, म्हणजे काय की 100% शेअर्स काय करत आहे, ॲक्वायर करत आहे, हो की नाही. एच लिमिटेड काय करत आहे, 100% शेअर्स ॲक्वायर करत आहे. ठीक आहे, तर अशा याच्यात काय म्हणू आपण, एस लिमिटेडला होल्ली ओन सबसिडरी कंपनी. ठीक आहे, काय म्हणू आपण, होल्ली ओन सबसिडरी कंपनी. ठीक आहे, ठीक आहे. तर आता बघा, आता जसं आपल्याजवळ म्हटलं एस लिमिटेडचे शेअर्स होते 60,000. ठीक आहे, एच लिमिटेडने किती घेतले, 40,000. ठीक आहे, आता हे जे उरलेले 20,000 शेअर्स आहे, ठीक आहे, हे जे उरलेले 20,000 शेअर्स आहे, यांना काय म्हणू आपण, हे असतात मायनॉरिटी शेअर्स, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो आपण. मायनॉरिटी इंटरेस्ट किंवा मग आउटसाइडर्स शेअर होल्डर्स. ठीक आहे, काय म्हणतो, मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणतो किंवा मग आउटसाइडर शेअर होल्डर्स म्हणतो. ठीक आहे, तर आता बघा आपल्याला जसं आता एच लिमिटेडनी काय केलं, एस लिमिटेडला ॲक्वायर केला, हो की नाही. एच लिमिटेडनी एस लिमिटेडला काय केलं, ॲक्वायर केलं, हो की नाही. तर आता यांचे अकाउंट्स कोणते बनतील, ठीक आहे. तर यांचे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात, ते कसे असतात, सेपरेट असतात. ठीक आहे, म्हणजे एच लिमिटेड काय करेल, त्याच्या स्वतःचा जो फायनान्शियल स्टेटमेंट आहे, बॅलन्स शीट असो जे असेल ते, ठीक आहे, तो सेपरेट बनवेल. आणि याचा जो फायनान्शियल स्टेटमेंट आहे तो काय बनवत असतो, सेपरेट बनवत असतो. ठीक आहे, दोघांचे पण फायनान्शियल स्टेटमेंट्स हे कसे असतात, सेपरेट असतात. ठीक आहे, पण पण कसं आहे की आता एच लिमिटेड जी आहे तिचं नियंत्रण कोणावर आहे, एस लिमिटेडवर आहे, हो की नाही. म्हणजे एस लिमिटेड हा काय आहे, एच लिमिटेडचा एक पार्ट आहे. एस लिमिटेड काय आहे, एच लिमिटेडचा एक पार्ट आहे. ठीक आहे, एच लिमिटेडचा एक पार्ट आहे एस लिमिटेड. ठीक आहे, तर आता जर एस लिमिटेडचा काय म्हटलं आपण, एच लिमिटेडचा पार्ट आहे आणि एच लिमिटेडला जर वाटत असेल की आपला एस लिमिटेडकडून किती फायदा होऊन राहिला आहे, म्हणजे काय की जर पूर्ण समूहाची, म्हणजे आता अशा कितीतरी कंपनीज असेल एच लिमिटेडच्या अंडरमध्ये, एच लिमिटेडच्या अंडरमध्ये एस लिमिटेड असेल, ए लिमिटेड असेल, बी लिमिटेड असेल, सी लिमिटेड असेल, हो की नाही. तर हा काय झाला, आता हा पूर्ण ग्रुप झाला, हो की नाही. हा, तर या पूर्ण ग्रुपची जर आपल्याला आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती माहिती करायची असेल, एचला जर पूर्ण या ग्रुपची आर्थिक स्थिती माहिती करायची असेल तर एच लिमिटेड काय करेल, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवावं लागेल, एक आणि दोन, कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागेल. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून काय माहिती होईल की पूर्ण मिळून
पूर्ण मिळून या ज्या सबसिडरीज कंपनी आहे या सगळे मिळून आपल्याला किती फायदा होऊन राहिला आहे, पूर्ण ग्रुपला किती फायदा होऊन राहिला आहे हे लक्षात येईल. ठीक आहे, म्हणून मग काय केले जाते, कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट आणि कन्सोलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवले जाते. ठीक आहे, तर आता हे कशा प्रकारे बनवले जाते हे आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा लक्षात येईलच. ठीक आहे, तर त्याआधी बघा आपण एक चॅप्टर केला होता अमलगमेशन. अमलगमेशन केलं होतं हो की नाही. अमलगमेशनमध्ये काय होत होतं, अमलगमेशनमध्ये काय होतं की एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करायची, म्हणजे अमलगमेशनमध्ये काय होत होतं की एक कंपनी बंद होऊन दुसरी नवीन कंपनी ओपन व्हायची. म्हणजे काय की दोन कंपनी असायच्या. ठीक आहे, दोन कंपनी असायच्या, या दोन्हीही बंद होऊन एक नवीन कंपनी ओपन व्हायची हो की नाही. नवीन कंपनी ओपन व्हायची. तसंच ॲब्सॉर्प्शनमध्ये काय व्हायचं, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करायची, आपल्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायची हो की नाही. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करायची, आपल्यामध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायची. म्हणजे काय की ही कंपनी बंद होऊन काय करत होती की ही कंपनी स्वतःमध्ये या कंपनीला काय करत होती, विलीन करून घेत होती. ठीक आहे, पण होल्डिंग कंपनीमध्ये काय होत आहे, होल्डिंग कंपनीमध्ये काय होत आहे, इथे कोणती कंपनी बंद होऊन राहिली आहे का, नाही. ठीक आहे, इथे होल्डिंग कंपनीमध्ये काय होत आहे की एक कंपनी काय करत आहे, दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करून राहिली आहे, ॲक्वायर करत आहे, किंवा मग म्हणू आपण कंट्रोल करत आहे. ठीक आहे, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला काय करत आहे, कंट्रोल करत आहे. कशा प्रकारे, बाय acquiring more than 50% shares, हो की नाही, by acquiring more than 50% shares or by control over the composition of डायरेक्टर्स. ठीक आहे, म्हणजेच काय की मेजॉरिटी ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच काय की मेजॉरिटी ऑफ डायरेक्टर्स जे आहे ते एच लिमिटेडनी अपॉइंट करून इथे बसवलेले. ठीक आहे, ठीक आहे. तर आता होल्डिंग कंपनी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. तसंच सबसिडरी कंपनी म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आणि एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवू शकते हे पण लक्षात आलं असेल. ठीक आहे, तर आता हे नियंत्रण का बरं मिळवल्या जाते, एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर का बरं नियंत्रण मिळवते. ठीक आहे, तर ते यासाठी की जी कॉम्पिटिशन असते, कॉम्पिटिशन जी आहे, ठीक आहे, ती कॉम्पिटिशन संपवण्यासाठी. ठीक आहे, आता एक कंपनी आहे जसं एच लिमिटेड आहे आणि एस लिमिटेड आहे. ठीक आहे, या दोन्ही कंपनी एका प्रकारचेच काय करत असेल, एक बिझनेस करत असेल हो की नाही. तर आता एच लिमिटेडला जर कॉम्पिटिशन संपवायची असेल, ठीक आहे, एच लिमिटेडला जर कॉम्पिटिशन संपवायची असेल तिची, तर काय करावं लागेल, एस लिमिटेडला ॲक्वायर करावं लागेल, एस लिमिटेडवर कंट्रोल मिळवावं लागेल, नियंत्रण मिळवावं लागेल हो की नाही. तेव्हा मग काय होईल
की एस लिमिटेड ही कोणाच्या अंडरमध्ये चालली जाईल? एच लिमिटेडच्या, हो की नाही? एच लिमिटेडच्या अंडरमध्ये चालली जाणार. तर अशा परिस्थितीमध्ये काय होते की एस लिमिटेडचं अस्तित्व तर असते, अस्तित्व काय होते, संपत नाही. जसं अमलगमेशनमध्ये काय होते की दोन कंपनी किंवा बंद होऊन काय करते, म्हणजे दोन कंपनी काय करते, स्वतःचं अस्तित्व मिटवून नवीन कंपनी फॉर्म होते, हो की नाही? याच्यामध्ये काय होते की ती कंपनी अस्तित्वात आहे, त्या कंपनीचं अस्तित्व आहे, पण काय की ती कोणाच्या अंडरमध्ये काम करणार आता? होल्डिंग कंपनीच्या. ठीक आहे. तर आपली मोनोपॉली मार्केटमध्ये, आपली मोनोपॉली क्रिएट करायसाठी काय करतात की एक कंपनी काय करते दुसऱ्या कंपनीवर, म्हणजे सिमिलर बिझनेस करणाऱ्या कंपनीवर काय करते, ती नियंत्रण मिळवते. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे, की कशा प्रकारे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवल्या जाते, कशा प्रकारे कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस बनवले जाते, त्याचं वर्किंग काय आहे ते बघू आपण. ठीक आहे. थँक्यू.